संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगेंना झालेल्या मारहाण प्रकरणातील फरार असलेल्या 11 जणांपैकी 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण अद्यापही फरार आहे। विजयकुमार घाडगेंना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूरमध्ये निलंगा बंदची हाक देण्यात आली आहे। काँग्रेस पक्ष, शेतकरी संघटना, छावा संघटना, व्यापारी असोसिएशन आणि इतर सामाजिक संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत। रेणापूर शहरातही बंद पुकारण्यात आलाय। सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हा बंद पुकारलेला आहे। दरम्यान विधान भवनातील हाणामारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समर्थन करतायत का याचा खुलासा करावा, नाहीतर सूरज चव्हाणला अटक करावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। खरं तर एवढ्या पद्धतीने ज्या पद्धतीनं त्यांनी त्या छावाच्या कार्यकर्त्याला मारलं आणि एखाद्यावर कारवाई करताना पोलिसांना छोट्या मोठ्या घटनेमध्ये लगेच उचलतात आणि यामध्ये त्याला अटक करत नाही, म्हणजे त्याला सरकारचं प्रोटेक्शन आहे, सरकारचं त्याला समर्थन आहे या मारहाणीला, असा त्याचा अर्थ होतो। म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अशा कृतीला समर्थन आहे का हे याचा खुलासा करावा, नाहीतर त्याला अटक करावी अशी आमची मागणी आहे। दरम्यान सूरज चव्हाणला वाचवण्याचा सरकारकडून कोणताही प्रयत्न होत नाही, सगळ्या दोषींवर कारवाई केली जाईल, कोणालाही सोडलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेली आहे। सूरज चव्हाण यांनी राजीनामा देखील दिलेला आहे आणि कायदेशीर सर्व बाबी तपासून त्या ठिकाणी सरकार योग्य तो निर्णय घेईल, योग्य ती कारवाई दोषींवर निश्चितपणे करण्यात येईल। सरकार कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणलं। सरकार कुठल्याही दोषीला वाचविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत नाही। अतिशय कठोर कारवाई या गुन्हेगारांवर त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे। निश्चितपणे कायदेशीर बाबी तपासून योग्य गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की सामंजस्यातून आपण काहीतरी मार्ग त्या ठिकाणी काढू, सरकार देखील दोषींवर निश्चितपणे कारवाई करेल। कल्याण पूर्वमधील